पारू, एक गोष्ट लक्षात घे, मी हे सगळं फक्त आणि फक्त श्रीकांतसाठी करते, म्हणूनच फक्त गप्प आहे मी. आणि श्रीकांतला शब्द दिला होता म्हणून तू आज या घरात उभी आहेस, कारण मी माझा शब्द पाळण्यात पक्की आहे. पण मी तुला अजूनही माफ केलेलं नाही आणि सून तर त्याहून मानलेलं नाही. खरं तर मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही, त्यामुळे जमल्यास माझ्या समोर येऊ नकोस. आणि हां, तू माझं एकही काम करायचं नाही. यशस्वी व्हा. नको काळजी करूस, तिचा राग लवकरच शांत होईल. माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि मला खात्री आहे की तू अहिल्याचं सुद्धा मन जिंकून घेशील. कारण तुझ्या देवी आईला तू चांगलंच ओळखतेस, हो ना? तू आता तुझ्या अभ्यासाची परीक्षा दिलीस ना, आता तुला तुझ्या नात्यातली परीक्षा द्यायची आहे. आणि माझा विश्वास आहे तू या नात्यांच्या परीक्षेत सुद्धा पास होशील. मी देवी आईंच्या मनासारखी सून होऊनच दाखवेन. तुम्ही नका काळजी करू श्रीकांत सर. गे अशी कशी ग तू पारू? हो, काय झालं? हेच सर सर सर. हे बघ, तू तुझ्या नवऱ्याला आदित्य सर म्हणतेस ते ठीक आहे, पण आता मला सुद्धा सर म्हणणार आहेस का तू? मी तुला सांगितलंय ना, मला सर नाही बाबा म्हणायचं. कारण माझ्या सुनेकडून माझ्यासाठी बाबा हीच हाक ऐकायची मला. बाबा, आता कसं? हे बघा, अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होणार आहे. जे व्हायला नको होतं ते झालंच शेवटी. मला वाटलं ते आदित्य पारू या घरात नाही येणार, त्यांचा इथे घरात येण्याचा प्लॅन कॅन्सल झाला, पण नाही. श्रीकांतने त्या मोलकर्णीला इथे आणलंच शेवटी आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून एकदम रितसर पद्धतीने तिचा गृहप्रवेश पण केला. काय थर्ड क्लास लोक आहेत. तो म्हातारा, तो स्वतः मरायला टेकलेला, मरणाच्या दारातून स्वतः परत आलाय. मग अशा वेळेस स्वतःकडे बघायचं सोडून त्या मोलकर्णीची काळजी करत बसलाय. काय तर म्हणे या घरची लक्ष्मी आहे ती. एक तीड तंबडीची भिकारडी मोलकरीण ती या घरची लक्ष्मी आहे. बघू ना आता त्यांची लक्ष्मी कशी आणि किती दिवस या घरात टिकती येते. तिचा निभावच नाही लागून देणार मी या घरात जास्त दिवस. दिशा, दिशा ऐक ना, मला खूप भीती वाटायला लागली. ती नेहमीच वाटते, आता कसली वाटतीये? अगो, ती बघ ना पारू, ती मोलकरीण होती या घरात, तेव्हा या घरात सगळं तिचंच राज्य होतं, तिचंच चालायचं, सगळे तिचं ऐकायचे. म्हणजे आपण या घरातल्या आहोत हक्काच्या, पण कुणी तिचा शब्द पडू देत नव्हतं, आठवतंय ना? आणि आता ती मोलकरीण नाहीये, ती या घरात सून बनून आलीये, सून. तेव्हा आता सुनेचा हक्क आणि अधिकार दोन्ही गाजवणार ती. मला भीती काय वाटतेय माहितीये का, तिने आपल्या दोघींना सुद्धा कामाला लावलं तर तिच्यासोबत नोकरांसारखं. हा म्हणजे नाही, मी त्या मोलकर्णीच्या हाताखाली अजिबात काम करणार नाहीये.
मी या घरची सून आहे, या घरात मी नोकरांची कामं करेन. मी अशी कामं नाही करणार आणि माझ्या स्टेटसलाही नाही शोभत ते. नाही करणार मी. तुमचं स्टेटस ना मला खूप चांगलं माहिती आहे. मला चांगलीच ओळखून आहे मी. म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे न्यू सासू मॉम, तुमच्या स्टेटसनुसार तुम्हाला या घरात कुठलं काम नाही करावं लागणार. मला घाबरायची काही गरज नाही आहे, कारण माझ्या डोक्यात एक खूप मस्त प्लॅन आहे. ही भिकारडी मोलकरीण आता तो किचनचा बिझनेस ओपन केलाय म्हणून स्वतःला पुढची अहिल्या समजायला लागली आहे ना. समजू देत. त्या भिकारडीला जेवढ्या उड्या मारायच्यात ना तेवढ्या उड्या मारून घेऊ देत. कारण आता इथून पुढे मी तिला इतकं टेन्शन देणार आहे ना की ती घरात लक्ष घालायलाच विसरून जाईल. आणि मग घरच्या लक्ष्मीने घरी लक्षच नाही दिलं तर मग कसं चालणार. आणि मग बघूच यांची सो कॉल्ड घरची लक्ष्मी घरात किती दिवस टिकते ते. हे मॅडम अशी अरुण थँक्यू सो मच. माझी रूम जशीच्या तशी ठेवल्याबद्दल. म्हणजे लिटरली एकही गोष्ट इकडची तिकडे नाही. बरोबर, खरंच थँक्यू. मी गेल्यावर माझ्या आठवणी तशाच ठेवल्याबद्दल. तू गेलास म्हणजे काय कायमचं निघून गेला नाहीस हे मला माहित होतं. तू परत येणार हे माहित होतं मला. नाही, पण खरं सांगू, तुझ्या ह्या रूमच्या वस्तूंनीच मला सांभाळलंय. अरे तासन तास येऊन बसायचो मी इथे. सिरियसली तुझा प्रेझेन्स जाणवायचा मला. आणि जाताना तू आणि पारूनेच मला सांगितलं होतं ना की लक्ष्मण नको होऊस, भरत हो. मग आता भरतासारखंच तुझ्या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवणं माझं कर्तव्य आहे ना. पण या रूम मधली एक गोष्ट बदलली आहे बरं का. कोणती? आदित्य दादा, आधी ही रूम फक्त तुमची होती, हा. पण आता ही रूम तुमच्या एकट्याची राहिलेली नाहीये. कारण तुमची आणि या रूमची खरी तावेदार आलेली आहे. काय पारू मॅडम? प्रिया मॅडम. मी आधीच सांगून ठेवते दादा, जेवढी ही रूम तुमची आहे, जेवढा या रूमवर तुमचा अधिकार आहे ना, तेवढाच अधिकार पारूचा पण आहे. प्रीतम, आता आपलं काय काम आहे इकडे? चला आपण जाऊया. हो चला. गुड नाईट. बाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.